माझं नाव कल्पना मधुसूदन चित्ते. मी गृहिणी आहे. माझी जन्मतारीख 27/4/66 असून मी पुण्यात राहते. अनुराधा राजाध्यक्ष आयोजित मनाचे श्लोक स्पर्धेमधील मला आवडलेला पहिला श्लोक आज मी इथे खुल्या गटातून सादर करणार आहे आणि त्याचा अर्थही थोडक्यात सांगणार आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात आपण श्री गणेशाने करत असतो. पहिला मान गणपतीला देत असतो. त्या गणपतीला रामदास स्वामी वंदन करतात. म्हणूनच बुद्धीची देवता असलेल्या शारदेला आपणही वंदन करूया. सत्याच्या मार्गाचा अवलंब करून आपण आपले आयुष्य चांगले व्यतीत होण्यासाठी राघवाला म्हणजेच श्रीरामाला वंदन करून आपले आयुष्य चांगले जाण्यासाठी आपण त्यांच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करूया. माणसाचं मन हे कधीही स्थिर नसतं, सारखं विचलित करत असतं. भूतकाळाची पकड सुटता सुटत नाही. भविष्याचा विचार सतत करत असतो. त्यामुळे आपलं वर्तमान आपणच आपल्या हाताने खराब करत असतो. म्हणून वर्तमानात जगायला शिकलं पाहिजे. श्लोकामध्ये पुढे सगुण भक्ती आणि निर्गुण भक्तीचा उल्लेख केला आहे. जे निर्जीव आहेत त्यांची आपण भक्तिभावाने पूजा करतो, त्यांचा आदर करतो, त्यांना पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवतो. आणि जे सजीव आहेत त्यांची अवहेलना करतो, त्यांना उपाशी ठेवतो, त्रास देतो, त्यांचा अपमान करतो. असं न करता सर्व प्राणीमात्रांवर दया करा, त्यांना प्रेम द्या, त्यांचा आदर करा. कुणाला त्रास होईल असं वागू नका. उत्सव शांततेत आणि आनंदात साजरे करा. उगाच अवडंबर नको. कुठल्याही अंधश्रद्धेला बळी पडू नका. स्वामी विवेकानंद म्हणतात, देव सगळीकडे आहे. देवळात तर आहेच, तुमच्या आमच्यातही आहे. फक्त तुम्ही तो शोधा. माणसामाणसातला देव ओळखा. कुठलंही काम मनापासून करा. मनात एक उद्दिष्ट ठेवा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करा. समर्थ रामदास रचित मनाचे श्लोक हे घरात घरात पोहोचावे याकरिता अनुराधाताईंचा हा स्तुत्य उपक्रम आहे. कारण मनाचे श्लोक हे मन संस्कारित करण्यासाठी पाठ केले जातात. आजच्या पिढीला संस्काराची खरी गरज आहे. लहानपणापासून मुलांवर चांगले संस्कार झाले तर तरुण पिढी भरकटणार नाही. मनाच्या श्लोकाचा अर्थ अनुराधाताईंनी अगदी सहज सोप्या भाषेत उदाहरणासहित सांगितला आहे. जय जय रघुवीर समर्थ.